बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी येते। भारताला एनएसजी मध्ये घेण्याला 5 देशांनी विरोध केलेला आहे। ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्की, न्यूझीलंड आणि आयर्लंडने विरोध केलेला आहे। भारताला एनएसजी मध्ये घेण्यासाठी न्यूक्लियर सप्लायर ग्रुप अर्थात अणुवस्त्र पुरवठादार ग्रुपमध्ये अर्थात संघामध्ये भारताला घेण्यास 5 देशांनी विरोध केलेला आहे। ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्की, न्यूझीलंड आणि आयर्लंडने विरोध केलेला आहे। खरं पाहता चीनने भारताला विरोध केलेला होता। भारताच्या एनएसजी प्रवेशाबाबत चीनने पहिल्यापासूनच विरोधाची भूमिका घेतलेली होती। एकूण 48 देश असतात या एनएसजी मध्ये आणि एनएसजी मध्ये प्रवेशाबाबत सार्वमताने निर्णय घेतला जातो, तिथे बहुमताने निर्णय होत नाही। त्यामुळे भारताने मोदींच्या 5 देशांच्या दौऱ्यामध्ये या महिन्यातल्या 5 देशांच्या दौऱ्यामध्ये मोदींनी अनेक देशांचा पाठिंबा मिळवलेला होता। मात्र एनएसजी प्रवेशासाठी ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्की, न्यूझीलंड आणि आयर्लंडने विरोध केलेला आहे। चीनची देखील भारताबाबत अजूनही अनुकूल भूमिका नाही आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे जय महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांच्याकडनं। प्रसन्न सर, भारताला एनएसजी मध्ये घेण्यास या 5 देशांनी विरोध केलाय। चीनचीही अनुकूल भूमिका नाही आहे भारताच्या प्रवेशाबाबत। अनेकेत हा भारताच्या सगळ्या राजकारणाला फार मोठा धक्का आहे। खास करून गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे मोदी सरकार आल्यापासून मोदी अनेक देशांमध्ये फिरले तरी सुद्धा एक जागतिक इम्प्रेशन एकीकडे बनलेलं आहे अशी आपल्या सगळ्यांची भावना होत असतानाच 5 देशांनी एनएसजी मध्ये न्यूक्लियर सप्लाय ग्रुप मध्ये हा जो एक एक्सक्लुझिव्ह ग्रुप आहे जो आण्विक इंधनाच्या बाबतीत आण्विक ऊर्जा स्रोतांच्या व्यवहारांच्या बाबतीत कंट्रोल करणारा प्रमुख गट आहे, त्यामध्ये आपल्याला ऍक्सेस होत नाही आणि तो आता या 5 देशांमुळे होत नाही। फार मोठा आपल्याला धक्का आहे। मुळातच चीन आणि पाकिस्तान विरोधात होते, पाकिस्तान स्वतःचं लॉबिंग करतोय, चीन तर भारताच्या विरोधात आहेच। अशावेळी ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान, तुर्की आणि न्यूझीलंड यांचा हा विरोध विचार करायला लावणारा आहे। खरं तर त्याच्यामध्ये अनेक जागतिक कारणं सुद्धा आहेत। अमेरिका आणि चायना यांच्या भांडणाचा पण त्याच्यामधला एक कंगोर आपल्याला बघावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे ही जी 5 राष्ट्र आहेत त्यांची न्यूक्लियर डिसआर्मामेंट म्हणजे आण्विक शस्त्रास्त्रांना किंवा अणु ऊर्जेच्या वापराला त्यांच्याबद्दलचे असणारे जे त्यांचे दावे आहेत किंवा त्यांच्या ज्या स्वतःच्या रिझर्वेशन्स आहेत त्यामुळे सुद्धा हा विरोध असू शकतो। पण एकूणच यामुळे भारताचा हा दावा काहीसा कमकुवत होऊ शकतो। अर्थात अजून काही संपूर्ण सगळं संपलंय असं मानण्याचं कारण नाहीये। मोदींची ज्याला आपण बॅकडोर डिप्लोमसी म्हणू शकतो, मागच्या दाराने पडद्यामागची मुत्सद्दीगिरी म्हटली जाते, त्याद्वारे काही होते का हे आपल्याला बघावं लागणार आहे। आणि हेही विसरून चालणार नाही की अमेरिकेचा खंबीर सपोर्ट असल्यामुळे अमेरिका इथल्या काही देशांवरती दबाव आणू शकते किंवा त्यांना भारताच्या बाजूला मत देण्यासाठी वळवू शकते। पण हे आता पुढच्या काही दिवसांवरती काही काळावरतीच अवलंबून आहे। धन्यवाद प्रसन्न सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर भारताला एनएसजी मध्ये घेण्यास 5 देशांनी विरोध केलाय। ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तुर्की, न्यूझीलंड, आयर्लंडने विरोध केलाय। सिऊलमध्ये या संबंधीची परिषद भरलेली आहे आणि या परिषदेत 5 देशांनी आपला विरोध नोंदवलेला आहे।